आज आपण अशा एका भक्ताबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव घेतल्याशिवाय अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची कथा पूर्ण होत नाही. रोयप्पा महाराज हे अक्कलकोटचे रहिवासी होते. ते साधे गृहस्थ होते. जेव्हा स्वामी समर्थ प्रकट झाले तेव्हा सुरुवातीच्या काळात अनेकांना त्यांची ओळख नव्हती. लोक त्यांना वेडे, फकीर, भटक्या समजत. पण रोयप्पा महाराजांनी त्यांच्यात देव पाहिला. स्वामी समर्थ आणि रोयप्पा महाराज यांचं नातं फक्त गुरुशिष्याचं नव्हतं, तर विश्वासाचं, समर्पणाचं, परीक्षा आणि कृपेचं होतं. समर्थ अनेकदा घरातील वस्तू वापरून टाकत. धान्य, पैसा, वस्तू सगळंच. पण रोयप्पा महाराज कधीच नाराज झाले नाही. होती समर्पणाची परीक्षा. नमूद असल्याप्रमाणे स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये साधारण 22 वर्ष होते. त्या काळात सुरुवातीच्या वर्षात ते रोयप्पा महाराजांच्या घरी वारंवार राहिले. रोयप्पा महाराजांचे घर भक्तांसाठी पवित्र स्थळ बनले. ते घर आजही ऐतिहासिक मानले जाते. अक्कलकोट येथे रोयप्पा महाराजांशी संबंधित स्थळे दाखवली जातात, जसे की त्यांचे वास्तव असलेले घर, भक्तांनी जपलेले स्मृती स्थळे. भक्त आजही तिथे दर्शनासाठी जातात. रोयप्पा महाराजांचे निधन स्वामी समर्थ असतानाच झाले. तेव्हा स्वामींनी दुःख व्यक्त केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांच्याविषयी करुणा दर्शवली. आता अजून एक प्रश्न पडला असेल, स्वामी समर्थांनी रोयप्पा महाराजांना एवढं जवळ का केलं? कारण रोयप्पा महाराजांकडे अहंकार नव्हता, शंका नव्हती, अट नव्हती, अपेक्षा नव्हती. त्यांनी कधी विचारलं नाही मला काय मिळेल. त्यांनी नेहमी हेच म्हटलं, गुरु माझे आहेत. रोयप्पा महाराजांचे निधन अंदाजे 1877च्या आसपास झाले, असे काही संदर्भ सांगतात. स्वामी समर्थांचे परिनिर्वाण 1878 मध्ये झाले. यातून असं दिसतं की गुरुने शिष्याला आधी बोलवलं. भक्ती इतकी होती की त्यांचं आयुष्य स्वामींच्या सेवेतच गेलं. रोयप्पा महाराज हे मोठे संत नव्हते, पण ते मोठे भक्त होते. आणि कधी कधी भक्ती ही संतत्वापेक्षा मोठी असते. म्हणूनच भक्त हो. रोयप्पा महाराज आणि स्वामी समर्थ यांचं नातं हे फक्त गुरु शिष्याचं नव्हतं, ते होतं श्रद्धेचं, समर्पणाचं आणि अखंड विश्वासाचं. स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली, त्यांना जवळ ठेवलं, त्यांच्यावर राखवले, पण शेवटी त्यांनाच आपला मान दिला. आजही अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या स्मरणात रोयप्पा महाराजांचं नाव आदराने घेतलं जातं, कारण स्वामींच्या कार्यात त्यांचा मोठा वाटा होता. आपणही जर स्वामींवर तितकाच विश्वास ठेवला तर आपल्या आयुष्यातही चमत्कार घडू शकतात. श्री स्वामी समर्थ.